ताराला वाटतंय की वेळ संपली की मी हार मानून निघून जाईन. लेक कोणाची आहे? शेवटी माझंच रक्त आहे ना तिच्या अंगात. त्यामुळे ती माघार घेणार नाही हे ठाऊक आहे मला. पण तिला अजून हे समजलं नाहीये की तिची आई सुद्धा सहजासहजी मैदानातून पाय काढणाऱ्यातली नाहीये. बघूया कोणाची जिद्द जिंकते ते. माई माई चला चला बाहेर चला लवकर. तारा घर सोडून चालली आहे. काय? एक मिनिट, पण तू हे मला सांगायला का आलायस? जाऊन तिलोच तर मला सांग ना. ती या घराची मालकीण आहे, तारा तिची सून आहे. ती ठरवेल ना कोणी घरात राहायचं कोणी नाही राहायचं. बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर बोलताय. त्या पण त्यांच्या सोबत आहेत. तुम्ही चला ना चला. ठीक आहे, चल बघूया. एक मिनिट. काय ते तुमचं सामान पण सोबत घेऊन जावं लागेल. कशासाठी? ते काय आहे, ताराच्या मूडवर असं कळतंय की तुम्हाला आत्ताच निघावं लागेल घराच्या बाहेर. ते काय डबल फेऱ्या होतात ना, म्हणून बोलतोय. चल. ऐक ना, तुझा राग तुझा संताप मी अगदीच समजू शकते. मान्य आहे मला. पण ती तुझी आई आहे, तिने जन्म दिलाय तुला आणि सगळ्यांच्या समोर पदर पसरून तुझी माफी सुद्धा मागितली. आणखीन काय हवंय तुला? का हट्टीपणा करतेस तू? हो, चुका माणसांकडूनच होतात ना. तुम्ही तुमच्या मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाका. मी पण कधीपासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय तिला. ऐक, एक काम कर, बॅग घेऊन जा, खोलीमध्ये ठेव, कोणी कुठे जाणार नाही. ओके? सोहम, मॉम, हे बघा, मी तुमचा शब्द मोडते आहे असा अर्थ नका घेऊ. पण त्या बाईमुळे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय आणि आता मला तिचा चेहराही बघायची इच्छा नाही. आणि जर ती या घरात राहणार असेल तर मला तिचा रोज चेहरा बघावा लागेल आणि ते मला मान्य नाहीये. ती बाई काय म्हणालीस तारा? मी ती बाई आहे हा, जिने तुला 9 महिने पोटात वाढवलं, जन्म दिला, लहानाचं मोठं केलं तुला. ती आता ती बाई आहे? तारा, तुझा बाप आत्ता आलाय ग तुझ्या आयुष्यात. लहानपणी गेला होता सोडून तो आपल्याला वाऱ्यावर.